मनसेच्या नूतन पदाधिकाऱ्यांची निवड प्रक्रिया नुकतीच पार पडली। यामध्ये नूतन जिल्हाध्यक्षपदी राजू दिंडोरले यांची तर नूतन शहराध्यक्षपदी प्रसाद पाटील यांची निवड झाली। या निवडीनंतर मनसेच्या वतीनं कोल्हापूर शहरातून दुचाकी रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। करवीर संस्थापिका छत्रपती ताराराणी चौकात छत्रपती ताराराणी महाराणी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून रॅलीची सुरुवात झाली। शहरातील प्रमुख मार्गावरून काढण्यात आलेल्या रॅलीत मनसे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। छत्रपती शाहू महाराज समाधीस्थळाजवळ या रॅलीची सांगता करण्यात आली। आगामी सर्व निवडणुका ताकदीने लढवण्याचा निर्धार नूतन जिल्हाध्यक्ष राजू दिंडोरले आणि शहराध्यक्ष प्रसाद पाटील यांनी व्यक्त केला। पक्षाची नवीन बांधणी करण्यासाठी माझी जिल्हाध्यक्षपदी निवड केलेली आहे। मी राजसाहेबांचा विश्वास 100% सार्थ करीन आणि आजची सुरुवात एक जल्लोषी आम्ही रॅलींनी करत आहे। कोल्हापूरकरांना समस्त आव्हान आहे की इथून पुढे कुठल्या अडचणी असतील काय समस्या असतील तर आमच्याकडे कधीही या, आम्ही जनसेवेसाठी तत्पर असणार आहोत। आज या ऐतिहासिक कोल्हापूरला नवनिर्माणाची एक संधी दिलेली आहे। या ऐतिहासिक ताराराणीच्या साक्षीने आम्ही सर्व शपथ घेतो की राजसाहेबांच्या स्वप्नातला महाराष्ट्र निर्माण करण्यासाठी या कोल्हापूरचं नवनिर्माण आम्ही 100% करू। आजवर कोल्हापूरचा जो खुंटलेला विकास आहे आणि राजकारणामध्ये जी मागे पडलेलं कोल्हापूर आहे ते आम्ही इथून पुढे नक्कीच उभा करण्याचा कसोशीने प्रयत्न करू।